गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज मला खूप आनंद झाला. मला जरी यायला उशीर झाला तरी तुम्ही साधना करत राहिलात. आपो दीप भव. इथं कोणीतरी आपल्याला जागृत करेल आणि कोणीतरी आपल्याला ढोसत्या मारल्यानंतरच आपण या चैतन्याच्या मार्गावर चालायचं असा हा विषय नाहीये. इथं आपण स्वतः जिद्दीने, नीतीने, धर्माने, धैर्याने या चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे स्वतःच्यासाठी. प्रॅक्टिकली सगळ्यांना एकाच वेळी शक्य होत नाही. पण तुम्हाला सांगतो, भगवंत इज अ ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? तो सर्व ठिकाणी आहे. तो सर्व ठिकाणी आहे. आणि त्याचं हे सर्वानुभूतीपण म्हणजे ओमनी प्रेझेन्स आपल्याला अनुभवयास येण्यासाठी आपण या चैतन्याच्या मार्गावर चाललो पाहिजे. या चैतन्याच्या मार्गावर तुम्हाला इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे चालताना बघून आज मला आनंद झाला. तुम्ही कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, पण ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या लोकांच्या सोबत प्रत्येक वेळेस शक्य असेलच असं नाही. पण पण जिथं असाल तिथं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या चैतन्याच्या मार्गावर म्हणजे साधना, सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालण्याचा इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन होतं, बदल होतो. हे भौतिक शरीर आणि जेव्हा श्वासाने 72,000 नाड्या शुद्ध होतात तेव्हा तो चैतन्याचा प्रकाश आपल्याला आपल्या समोर प्रकट होतो. आपो दीप भव. फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. एक सत्य घटना आहे साधारण 18व्या शतकातली. 18व्या शतकात इंग्रजांची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात तिचे पायमुळे रोवत होती आणि सारखी युद्ध चालू होते. छोट्या छोट्या राज्यांबरोबर ही ब्रिटिश इंडिया कंपनी युद्ध करायची आणि ते राज्य जिंकून घ्यायचं. तुम्हाला तो सगळा इतिहास माहिती आहे. आणि त्या दरम्यानचा हा काळ होता. झारखंड आणि मध्य प्रदेश याच्या दरम्यानचं एक शंकराचं मंदिर आहे. ते तुम्ही आम्ही सनातन हिंदू लोकांनी नाही बांधलेलं. ते एका फिरंगी माणसाने बांधलेलं आहे, एका फिरंगी कर्नलने बांधलेलं आहे. तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करा की असं कोणतं मंदिर आहे भारतातलं की जे कोणी बांधलंय? एका इंग्रज अधिकाऱ्याने बांधलेलं आहे. काय आहे त्याची स्टोरी, काय आहे त्याची हिस्ट्री? मी सहज सर्च केलं. स्टोरी त्याची मोठी रोचक आणि मजेदार आहे. आपण ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. हा कर्नल होता. ब्रिटिश इंडिया कंपनीने त्याच्या बटालियनला तिथं नेमणूक केलेली होती आणि सारखं युद्ध. नेटकच नवीनच लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचा ब्रिटिश बायको होती आणि तिचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. दोघही तिथं राहत होते आणि त्यांच्या घरात एक मेड होती. ती मेड ऑब्विसली आपली इंडियन होती, भारतीय हिंदू महिला. ती त्यांची मेड होती, घरात घरकाम करणारी. आणि हा कर्नल सारखा युद्धावर जायचा. गेला की त्यावेळेस काही आपलं टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते. कबूतर जाचा जमाना होता तो. आणि तो दर 5-7 दिवसांनी चिठ्ठी लिहायचा. मी कुठे आहे, काय कुठे तळ आहे, काय चालू आहे. तो त्याच्या नवविवाहित दाम्पत्य ते आणि त्या बायकोला लेटर लिहायचा. दोघांचंही प्रेम होतं, चांगलं प्रेम होतं. आणि एकदा हा युद्धावर एका मोहिमेवर गेलेला असताना जवळजवळ 1 महिना झाला, एकही पत्र आलं नाही. आणि मग या नवविवाहित्या ब्रिटिश महिलेला मात्र चिंता वाटायला लागली. तिची चिंता तिच्या डोळ्यावर, तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आणि ती त्या हिंदू महिलेने बघितली. त्या हिंदू महिलेला इंग्लिश बोलता येत नव्हतं, तिला मराठी हिंदी कळत नव्हतं, पण तरीही भावना एक्सचेंज होतात. तिच्या चेहऱ्यावरच्या भावना या हिंदू महिलेने ओळखल्यात आणि तिने तिच्या तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये विचारलं की काळजी वाटते ना तुला? अगं, करता करविता तो आहे, सगळं त्याच्यावर सोपवून बघ. ही इज ओमनी प्रेझेंट. तो सर्व ठिकाणी आहे. तो आपली काळजी घेतो, तो आपल्यांची काळजी घेतो. हे
तिने तिच्या तोडक्या मोडक्या भाषेत त्याला समजावून सांगितलं, तिला समजावून सांगितलं, भाषा भाषा ही शब्दांनी तयार होत नाही, ती भावनांनी सुद्धा व्यक्त केली जाऊ शकते. आणि हा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचवला. तो ओमनी प्रेझेंट आहे, तो सर्व चराचरात आहे आणि तो आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. अरे तो कुठे आहे? जेव्हा त्या ब्रिटिश महिलेने तिला विचारलं की तो कुठे आहे, ती त्या गावातल्या एका छोट्याशा पिंडीजवळ घेऊन गेली. शंकराची पिंड होती आणि ही जो शिवा, तिथं शंकराचा एक फोटो होता, त्या फोटोमध्ये त्रिशूळ घेतलेला, भोले बाबाचा एक फोटो, हातात डमरू, त्रिशूळ. त्या ब्रिटिश महिलेने ते पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि आता काय करू म्हणे, काय नाही म्हणे, उपवास कर आणि ह्या भगवंताला तू तुझी शंका, तुझी चिंता सगळी त्याला समर्पित करून दे, तो तुझं संरक्षण करेल. आणि हिला खरोखर तिच्या नवऱ्याची खूप चिंता होती. 1 महिना झाला लेटर नाही, 1 महिना झाला लेटर नाही. तिने एक शेवटचं लेटर त्याच्या नावाने लिहिलं आणि तेव्हापासून तिने अन्न त्याग केला आणि त्या शिवपिंडीजवळ ती बसून राहिली. जोपर्यंत माझ्या नवऱ्याची काही न्यूज, काही बातमी मला कळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. बघा ही श्रद्धा, बघा हे तप, बघा ही ऑनेस्टी, बघा ही ट्रान्सपरन्सी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 7 दिवस झाले तिने काही अन्न पाण्याचा त्याग करून ती त्या शिवपिंडीजवळ ती ब्रिटिश महिला बसली. आता या हिंदू महिलेलाच चिंता वाटायला लागली की 7 दिवस झालेत, आपण तर सांगून बसलोत, भगवंत कृपा करेल तर बरं होईल. आता तिलाही तिची चिंता वाटायला लागली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9व्या दिवशी त्याचं पत्र आलं. आणि पत्र बघून, त्याची खुशाली बघून जीव भांड्यात पडला. आणि त्या पत्रात लिहिलं होतं की मी अजून 3 दिवसांनी तिथे येतोय. मोहीम जरा लांबली, त्याच्यामुळे मोहीम खूप अवघड होती आणि मी तुला पत्र लिहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली होती त्याने. आणि पुढच्या 3 दिवसात मोहीम आटोपून तो तिथं आला. दोघांनाही आनंद झाला, दोघं पती पत्नींना आनंद झाला. आणि तिने विचारलं साहजिकच, अशी कोणती केवढी मोहीम होती बुवा की तुम्ही एवढे अडकून पडलात, तुम्ही मला साधं पत्र पण लिहू शकला नाहीत. त्याने सांगितलं, अगं मला विश्वासच बसत नाही की मी जिवंत आहे. माझा विश्वासच बसत नाही की मी जिवंत आहे, कारण आम्ही शत्रू सैन्याने आम्हाला पूर्ण घेरून घेतलेलं होतं. ते वर टेकडीवर होते, आम्ही खाली होतो. आणि दुर्दैवाने आमचं अॅम्युनेशन म्हणजे आमच्या गोळ्या, बंदुका वगैरे ज्या काय होत्या त्या सगळ्या संपून गेलेल्या होत्या. 100 गोळ्या. आणि वरून लाखोंचा वर्षाव चालू होता. वरून लाखो गोळ्यांचा वर्षाव चालू होता. मला आश्चर्य वाटतंय की मी कसं काय जिवंत आहे. मग काय झालं, तुमच्याकडे तर 100-150 गोळ्या आणि वरून हजारो लाखोंच्या संख्येने गोळ्या येत आहेत, तुम्ही वाचलात कसं काय, तुमची बटालियन वाचली कसं काय? अगं अचानक वातावरण धुंदलं झालं, वारा वाहायला लागला आणि एक कोणीतरी अज्ञात, अनोळखी, मी याच्या आधी कधीही अशी शक्ती अनुभवली नाही किंवा बघितली नाही, पण तिच्याजवळ असं त्रिशूळासारखं शस्त्र होतं आणि एकही गोळी त्यांनी काय केलं आणि आमच्या भोवती असं काय वातावरण केलं, वरून कितीही गोळ्या आल्या तरी त्या गोळ्या आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. ही सत्य घटना आहे. आणि जेव्हा त्या शक्तीचं वर्णन केलं की अशी अजस्र उंच, 10 फूट उंच आणि हातात असं त्रिशूळ, अशा जटा आणि असं हिंदू मायथॉलॉजी प्रमाणे त्याचं जे स्ट्रक्चर, आणि ती ऐकलं तर हिने त्या शिवपिंडीजवळ घेऊन गेली आणि तो शंकराचा फोटो दाखवला. ही होती का ती शक्ती? तो म्हणे हो, एक्झॅक्टली हीच ती शक्ती होती की ज्या शक्तीने आमचं संरक्षण केलं. आणि तिने सगळी स्टोरी सांगितली की मी इथं 7 दिवस बसून होते, अन्न पाण्याचा त्याग करून त्या शक्तीने तुमचं संरक्षण केलं. ही इज ओमनी प्रेझेंट म्हणजे तो चराचरात आहे, तो सगळीकडे आहे, तो आपण आता जे बोलत आहोत हे सुद्धा तो ऐकून राहिला. नीट समजून घ्या. किंबहुना मी असं म्हणेल, माझ्या मुखातून जे शब्द पडत आहेत हे त्याच्याच इच्छेने तो जसा बोलवून घेतो तसा मी तुमच्या समोर बोलत आहे. हे मंदिर आजही आहे. आणि ती उघडी जी शिवपिंड होती आणि जो फोटो होता, तिथं त्या ब्रिटिश कर्नलने तिथं मंदिर बांधलेलं आहे. आजही
मध्य प्रदेश आणि झारखंडच्या बॉर्डरवर तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल. ही आहे श्रद्धा, ही आहे सबुरी, हा आहे प्रामाणिकपणा. ही शक्ती फक्त हिंदू धर्माकरताच कार्य करते का? अरे नाही. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. आणि आपण मात्र हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिश्चन, हा ब्रिटिश, याच्यात आपण न पडता मी फक्त एक शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहे. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. या भावात जेव्हा आपण जीवन यापन करतो आणि जीवनाचे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्या चरणांवर समर्पित करतो, तेव्हा तो प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतो. त्याची ही सोबत तुम्हाला कायम घडावी. तुम्ही साधनेच्या मार्गावर नीतीने, धर्माने, धैर्याने, इमानदारीने सतत अभ्यास. कशासाठी? स्वतःला जाणून घेण्यासाठी. हो, थिअरी तुम्हाला कळलीये, पण प्रॅक्टिकली जोपर्यंत त्याचा ओमनी प्रेझेन्स तुम्हाला जाणवत नाही, तोपर्यंत सतत अभ्यास. या चैतन्याच्या मार्गावर तुम्हाला त्याच्या ओमनी प्रेझेन्सचा अनुभव यावा. तुम्ही इमानदाराने, नीतीने, धर्माने, धैर्याने या चैतन्याच्या मार्गावर सतत चालण्यास प्रवृत्त राहावं, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.